राष्ट्रगीत वंदे मातरम देश के लिए अभिमान है, लेकिन राज्य में वंदे मातरम पर एक नया विवाद शुरू हो गया है। वंदे मातरम को लेकर अबू आजमी द्वारा दिए गए वक्तव्य पर नाराजगी जताई जा रही है। भाजपा प्रवक्ता शिवराय कुलकर्णी ने भी अबू आजमी के वक्तव्य का विरोध किया है। उन्होंने कहा कि जनता दोहरा रवैया अपनाने वालों को माफ नहीं करेगी। वंदे मातरम याच मंत्राने या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो क्रांतीवीरांनी आपलं बलिदान दिलं। अनेक महिलांना वैधव्य प्राप्त झालं, अनेक भगिनींचे भाऊ गेले, अनेक मातांचे पुत्र गेले। आपले एक नाही तर अनेक पुत्र या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी हौतात्म्य दिलं त्यांनी वंदे मातरम म्हणत हसत हसत आपलं बलिदान दिलं। त्या वंदे मातरम या महामंत्राचा आज अबू आजमी यांनी अपमान केलेला आहे। एकीकडे अल्लाहचं नाव घ्यायचं, आम्ही फक्त अल्लाहला मानतो असं सांगायचं, दुसरीकडे संविधानाचा वापर करायचा, संविधानाने आम्हाला सूट दिली आहे सांगायचं, आणि तोंडामध्ये बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांच्या द्विराष्ट्रवादाची भाषा वापरायची। जी भाषा जिनांनी वापरली होती आणि या देशाचे तुकडे केले होते, तीच भाषा आज अबू आजमी यांनी वापरलेली आहे। या देशाचा राष्ट्रभक्त नागरिक कधीही ही द्विराष्ट्रवादाची भाषा कधीही मान्य करणार नाही। ही देशाच्या तुकडे करणारी भाषा आहे। हा वंदे मातरमला विरोध नाही आहे। या मायचं खायचं, या मातीचं खायचं, या जमिनीचं खायचं आणि या मातीवर प्रेम करायचं नाही, अशी ही दुतोंडी भूमिका आहे। हे भारतामध्ये राहून पाकिस्तानचे गोडवे गाणारे पाकिस्तानचे दलाल आणि भाट आहेत। अबू आजमी यांच्या या शब्दांचा मी तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो आणि भारताची जनता यांना कधीही माफ करणार नाही, हा इशारा मी यांना देतो। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे और प्रदेश के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक ही दिन दशहरा सभा करने वाले हैं, जिस पर भाजपा नेता डॉक्टर अनिल बोंडे ने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि मैं कोई ज्योतिषी नहीं हूं जो दशहरे के आयोजन का भविष्यवाणी अभी से कर दूं। अब तो दशहरा के दिन ही पता चलेगा कि क्या होता है। शायद लोगों को दोनों के भाषण सुनने को मिलेगा। आता 2 दिवसाच्या अगोदरचं भविष्य वर्तवायला काही मी ज्योतिषी नाही आहे। 2 दिवसानंतर निश्चितपणे आपल्याला माहीतच पडेल, परंतु लोकांना उत्सुकता यासाठी आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार कोण प्रखरतेनं मांडतं, कोण शिवसेना प्रमुख कोणाच्या मुखामधून अवतरतात, हे पाहायसाठी मात्र निश्चितच सगळ्यांची उत्सुकता। दोन चॅनल लावून बसणार आहे आणि बाळासाहेबांचे शिवसेना प्रमुखांचे विचार कोण चांगलं पाहतो हे मी त्याच्यानंतर ताबडतोब सांगणार आहे। मुंबई में शिंदे गट के दशहरा समारोह के लिए अमरावती जिले के 3000 कार्यकर्ता मुंबई पहुंच रहे हैं। ये जानकारी शिंदे गट के अमरावती जिलाध्यक्ष गोपाल अरबट ने दी। शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी बीकेसी मैदानावर हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबजी ठाकरे व धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांचे विचार पुढे नेण्याकरिता दसरा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। या मेळाव्याकरिता अमरावती जिल्ह्यामधून आज 6 वाजता 40 ट्रॅव्हल्स 20 क्रुझर या आणि रेल्वे या माध्यमातून 3000 शिवसैनिक हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबजी ठाकरे व धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या विचाराचं सोनं लुटण्याकरिता उद्या 4 वाजेपर्यंत आम्ही बीकेसी मैदानावर पोहोचू। उद्याच्या मेळाव्यामध्ये शेतकरी हिताचे व जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घोषित केले जातील। त्या निर्णयाचे साक्षीदार म्हणून अमरावती जिल्ह्याचे शिवसैनिक तिथे हजर रहतील। उधर शिवसेना के अमरावती जिला संपर्क सुधीर सूर्यवंशी ने कहा कि शिवसेना के दशहरा सम्मेलन के लिए अमरावती से 5000 शिवसैनिक मुंबई पहुंच रहे हैं। या माझ्या अमरावती जिल्ह्यातनं किमान 4 ते 5000 शिवसैनिक आम्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर जातो। आम्ही आजपर्यंत गेले कित्येक वर्षापासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला जातो आहोत। ही आमची परंपरा आहे आणि या परंपरेत आता फक्त फरक एवढा पडला की एका बाजूला पैशाची ताकद चालू आहे आणि एका बाजूला हिमतीची ताकद आहे। आमच्या हिमतीवर आम्ही शिवसैनिक आता जे रेल्वे भेटेल त्या रेल्वेनी आता जेवढ्या अमरावतीतनं अंबा जाते, विदर्भ जाते, रात्री दादर एक्सप्रेस आहे, किमान 5000 शिवसैनिक अमरावती जिल्ह्यातनं आता शिवतीर्थावर शिवसेनेचे सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे विचार, आमच्या बाळासाहेबांचे विचार आम्ही ऐकायला जातो।
जय हिंद, जय महाराष्ट्र। मंगलवार को राणा दंपति ने खाली पैर चलकर अंबा देवी और एकवीरा देवी का दर्शन किया। देवी के दर्शन के बाद मीडिया से बोलते हुए उन्होंने कहा कि शिंदे गुट को असली शिवसेना होने की मान्यता मिलने, किसानों और युवाओं की बेहतरी की कामना उन्होंने की। की ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टनी त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि इलेक्शन कमिशनला त्यांची पूर्ण जे केस आहे ते फॉरवर्ड करण्यात आले आणि तिथून निकाल लागेल, ती एक बाजू आपले बाजूनी लागलेली आहे. आणि दुसरी लागली पाहिजे की एकनाथ शिंदेजींना जे बाळासाहेबांचे विचारावर चालणारा जो एकनाथ शिंदेजींचा आणि त्या आमदारांचा आहे त्यांचं भविष्य चांगलं हो आणि त्या सगळे एकनाथ शिंदेजींना हा धनुष्यबाण भेटला पाहिजे. त्याच्यासाठी आज मी अंबादेवी चरणी साकडा घातलेला आहे आणि ते नक्की होईल एवढा विश्वास आहे. ज्यांनी हनुमान चालिसाचं वाचन करू दिलं नाही आज ते घरी बसलेले आहे आणि जे खरे विचारधारक आहे बाळासाहेबांचे त्यांना हे चिन्ह सुद्धा गेला पाहिजे. त्याच्यासाठी आज स्पेशल साकडा आम्ही अंबादेवी चरणी घातलेला. खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंची आणि आदित्य ठाकरेंची बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचा वारसा त्यांच्याजवळ आहे, पण विचाराचा वारसा जो आहे तो एकनाथ शिंदेसोबत आहे. म्हणून त्यांनाच या ठिकाणी शिवसेना चिन्ह आणि शिवसेना नाव मिळेल या भावनेने आम्ही या ठिकाणी एकवीरा देवी अंबादेवीला साकडे घातलेला आहे. आणि मला विश्वास आहे या दसरा मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदेंचा जो शिवसेनेचा खरा दसरा मेळावा आहे याच्यामध्ये आदित्य ठाकरे सोडून सगळे शिवसैनिक प्रवेश करतील आणि मोठा झटका पुन्हा खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीला जुळलेले काँग्रेसचे प्रणित उद्धव ठाकरेजींना मोठा झटका बसेल. ब्रेक के बाद आपका फिर स्वागत है। अमरावती महानगर पालिका ने अपनी आमदनी बढ़ाने के लिए संपत्ति कर में 600 रुपये स्वच्छता कर जोड़कर सामान्य नागरिकों पर कर का बोझ बढ़ा दिया है, जिसके विरोध में एनसीपी के कार्यकर्ता ने शहर अध्यक्ष प्रशांत डवरे के नेतृत्व में महानगर पालिका पर मोर्चा निकाला और मनपा प्रशासन को निवेदन सौंपा। महानगरपालिकेचं उत्पन्न निश्चितच वाढलं पाहिजे या मताचे आम्ही सुद्धा आहोत, परंतु त्याच्या विविध मार्ग आहेत. ते मार्ग न जोपासता महानगरपालिकेच्या प्रशासकाकडे हा कारभार आल्यानंतर प्रशासकाने जे बाजार परवाना विभाग आहे त्याच्यातर्फे वाढवता येत होतं किंवा जो जाहिरात कर आहे त्याच्यामार्फत सुद्धा आपण ते सगळं वाढवू शकलो असतो. जवळजवळ बाकी महानगरपालिकेत 50 कोटीपर्यंत त्याचं आपलं उत्पन्न आहे. ते मार्ग न जोपासता महानगरपालिकेच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते बिल्डरच्या घशात जात आहेत, त्याच्याकडे लक्ष न देता हा घर टॅक्स जो वाढवण्याचा निर्णय, जो अवाजवी निर्णय घेतला आहे तो रद्द झाला पाहिजे. या मागणीसाठी आज आम्ही इथं सर्वजण आलो आहेत. या ठिकाणी स्थापत्य कंपनीमार्फत पुनर्सर्वेक्षण करून महानगरपालिकेनं त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. त्यांनी 50 कोटीचं 150 कोटीच्या वर उत्पन्न नेऊ असं आश्वासन दिलं आहे. तेव्हाच करोडो रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट त्या कंपनीला दिला आहे. जेव्हा 50 कोटीचा 150 कोटी रुपये जर वसूल होत असेल तर ही अवाजवी वाढ कशासाठी, हा माझा प्रश्न आहे. अमरावती नागपुर महामार्ग पर शेदोल खुर्द से बाईपास सड़क का काम शुरू है। NHAI द्वारा कराए जा रहे इस काम में ठेकेदार की मनमानी की वजह से किसानों को काफ़ी परेशानी हो रही है। इस संबंध में जब ठेकेदार से किसानों ने सवाल किया तो उन्होंने संतोषजनक जवाब नहीं दिया, जिससे नाराज़ किसानों ने बाईपास का काम बंद करवाकर वहीं ठिय्या आंदोलन शुरू कर दिया। गुरुकुंज मुजरी येथे नव्याने सुरू असलेला जो बायपास मार्ग आहे याचं काम युद्धस्तरावर संबंधित यंत्रणेनं सुरू केलं, पण हे सुरू करत असताना तो मार्ग नेमका कसा होणार आहे आणि तो होत असताना त्या मार्गावर ज्या शेतकऱ्यांचे पानन रस्ते येत आहे, शेतकऱ्यांच्या पानन रस्त्याची उपाययोजना काय केली, कारण की येणारा काळ सर्व पिकं घरी आणण्याचा काळ आहे. त्या मार्गावर मॅक्झिमम संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची शेतं आहे, त्यानंतर बाकीचे सुद्धा पिकं आहे आणि ते पिकं ह्याच वेळी घरी येतात आणि
तेव्हा यांनी काम सुरू केलं, पण अजूनपर्यंत ते पानन रस्ते योग्य तऱ्हेने होणार आहे की नाही याची कुठेही स्पष्टता नाही. सोबतच उमप नावाच्या शेतकऱ्यांचं तार कंपाऊंड यांनी काढून टाकलं संबंधित यंत्रणेनं काम करणाऱ्या, पण त्या शेतकऱ्याला त्याबद्दलचा कोणताही मोबदला, कोणतीही नोटीस, कोणतीही सूचना आजपर्यंत दिल्या गेली नाही. आमच्या या दोनही मुद्द्यावर काल आम्ही प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या यवतकर साहेबांची भेट घेतली. त्यांना ही सर्व परिस्थिती समजावून सांगितली. त्यांनीसुद्धा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि आज किंवा उद्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून ह्या विषयावर तोडगा ते काढतील असं ते बोलले. अमरावती के अन्न व औषध प्रशासन ने मंगलवार को 120 किलो पनीर जब्त किया है. घटिया क्वालिटी का पनीर होने के संदेह में कार्रवाई की गई. पनीर का सैंपल जांच के लिए भेज दिया गया है, जिसकी रिपोर्ट आने के बाद क्वालिटी का पता चल जाएगा. हालांकि इसमें 14 दिन लगेंगे. तब तक पनीर को सुरक्षित रखने के लिए इसे पनीर के मालिक को सौंप दिया गया है. टोटल 120 किलो पनीरची विक्रीकरिता वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले. सदर व्यक्तीचे नाव विचारले असता त्याचे नाव अतुल अरुण राऊत असे आहे. ते सातुर्णा येथील रहिवासी आहे आणि त्यांनी शिरूर जिल्हा पुणे येथून ट्रॅव्हल्समधून सदर पनीर मागवल्याचे सांगितले. त्याचं बिल पण आहे. त्यामधून आपण एक नमुना घेत आहोत विश्लेषणासाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यासाठी आणि उर्वरित साठा जप्त करण्यात येत आहे पुढील कारवाईपर्यंत आणि विश्लेषण अहवाल आल्यानंतरच याबद्दल त्या पनीरच्या गुणवत्तेबद्दल काय ते सांगता येईल. बरसात के मौसम में 3 माह से बंद अमरावती जिले के मेलघाट टाइगर रिजर्व के अति संरक्षित क्षेत्र पर्यटकों के लिए खोल दिया गया है. यहाँ पर्यटन के तहत जंगली सफारी शुरू हो गई है. मेलघाट जंगल सफारी के साथ ही कोलकास की हाथी सफारी भी आज से शुरू हो गई है. विदर्भ का नंदनवन कहे जाने वाले चिखलदरा में पर्यटन स्थल के साथ ही मेलघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत संरक्षित क्षेत्र गुगामल और शिपना वन्यजीव विभाग में चिखलदरा से वैराट और सेमाडो पीपल पड़ावा कुआपाटी जंगल सफारी में सैकड़ों पर्यटक प्रकृति और जंगली जानवरों की सुंदरता का आनंद लेते हैं. मानसून के बाद चिखलदरा वैराट जंगल सफारी शुरू होती ही पर्यटकों ने जिप्सी में बैठकर जंगल की प्राकृतिक सुंदरता का आनंद लिया. जंगल सफारी के लिए तूफानी भीड़ देखने को मिल रही है. नवरात्रि में अमरावती के अंबा देवी और एकवीरा देवी मंदिर में विशेष पूजा के साथ ही महाअष्टमी के अवसर पर सूखे मेवे चढ़ाने की परंपरा है. इस बार देवी को 3111 किलो के सूखे मेवे चढ़ाए गए. पूरे देश में नवरात्रि का उत्सव उत्साह के साथ मनाया जा रहा है. विदर्भ की कुलदेवी माता अंबा और एकवीरा देवी के मंदिर में अष्टमी की रात देवी को 3111 किलो का सूखे मेवे का प्रसाद चढ़ाया गया. इस प्रसाद को बनाने में काजू, बादाम, किशमिश, अंजीर, नारियल, चीनी का इस्तेमाल किया गया. एकवीरा देवी के मंदिर से पहले यह प्रसाद अंबा देवी और एकवीरा देवी की प्रदक्षिणा कर चढ़ाया गया. मंगलवार को नवमी के अवसर पर यह प्रसाद भक्तों में वितरित किया गया. यह परंपरा पिछले 25 वर्षों से चली आ रही है. इस अवसर पर शहर के अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित थे. आता नवरात्रातला अष्टमीचा दिवस आहे. म्हणजे नवमीचा आदला दिवस. या अष्टमीच्या दिवशी अंबादेवी आरती मंडळातर्फे सुकामेवाचा नैवेद्य अर्पण केला जातो. हा नैवेद्य एकवीरा देवीच्या भक्तनिवासमधून प्रथम अंबादेवीला अर्पण केला जातो. त्यानंतर पुन्हा भक्तांच्या हस्ते आणि आरती मंडळाच्या सभासदांच्या हस्ते व दोन्ही देवीच्या विश्वस्तांच्या हस्ते एकवीरा देवी संस्थांमध्ये अर्पण केला जातो. त्यानंतर या प्रसादाचे एकत्रीकरण करून त्याचे पॅकिंग करून हा प्रसाद नवमीच्या दिवशी सर्व भक्तांमध्ये वितरित करण्यात येतो. ही परंपरा आमची आरती मंडळाची 20 ते 25 वर्षापासून सुरू आहे. न्यूज़ रूम से बस इतना ही, लेकिन खबरों का सिलसिला आगे भी जारी रहेगा. आप देखते रहिएगा UCN अमरावती न्यूज़.